मित्रांनो जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. आज फ्रायडे आणि सेन्सेक्स एक्सपायरी फ्लॅट ओपनिंग आहे. सेन्सेक्स मध्ये थोडी वर जास्त आहे आणि बँक पॉइंट काहीतरी 40-50 आहे गॅप. आणि बघू मग काय आता बघूच म्हणावं लागेल. बघू प्रीमियम कसे आहेत त्यानुसार आपण स्टँडर्ड ट्रायंगल करायचा प्रयत्न करू. बाईंग थोडं मोठी ठेवायचा प्रयत्न करू, कारण सेन्सेक्स आणि बँक एक्स हे दोन असे इंडेक्स आहेत जिथं स्पाईक खूप जास्त येतात. त्यामुळे जर स्पाईक आला तर ते 50-50 रुपयाचं 200-250 रुपयाला जातं. तर अशा वेळेस स्टॉप लॉस ज्यावेळेस आपण जास्त ठेवतो त्यावेळेस स्टॉप लॉस हिट व्हायचे पण चान्सेस जास्त आहेत. त्यामुळे काय जपूनच करायचंय. डेंजर बेकार महिना आहे सेलरसाठी, एकदम खतरनाक सगळ्यांसाठीचे. परत बाईंग वाल्याचं पण प्रॉफिट दाखवून देखील होतो, परत सेलर वाल्याचं एसएल करून देखील होतो. तेच त्यामुळे अवघड चाललंय. बघू आता इंडेक्स थोडं आलंय कमी आलंय. बघू आता त्यानुसार स्पाइक वाढतात तरी पण काय तेच बघू आता काय बघू ट्रेड मध्ये भेटू डायरेक्ट. नमस्कार मित्रांनो. तर आता गाडी चालता चालता ट्रेडिंगचा प्रकार चालला या ठिकाणी आणि सध्या जो प्रॉफिट आहे तर या ठिकाणी बघू शकत असाल तुम्ही 1000 रुपये. गाडी जरा लईच चालते. 1000 रुपये प्रॉफिट चाललाय आणि टुडेज ओव्हरऑलमध्ये 900 रुपये म्हणजे 1000 रुपये प्रॉफिट पकडू शकता. आणि सेन्सेक्समध्ये आपण ऑप्शन सेलिंग केले आणि त्याच्या आधी बँक निफ्टीमध्ये आपण ऑप्शन बाईंगचा एक केलं होतं स्ट्रॅटेजी त्या दिवशीची, पण तिथं काही मुवमेंट नाही आली. पण त्यामुळे आपण आता सेन्सेक्समध्ये केली परत एकदा सेलिंग आणि 30-30 रुपयाचे सेल केलं आणि परत एकदा आपण 8-9 रुपयाचे बाय केलं. आणि सध्या जरा काम आलं आहे त्यामुळे आपण बाहेर चाललो आहे. त्यामुळे ट्रेडिंग आत्ता गाडीवरनंच चालू आहे. तर बघू आता काय होतंय. गाडीवरतीच एसेल व्हायचं नाही तर मित्रांनो टाईम तोच झाला आहे 1:04 आणि प्रॉफिट सध्या 1150 रुपये. कशामुळे वाढला? हे जे पुट आहे ते पुट वरती गेलं तर 42 पर्यंत आणि ते जरा रिटर्न आलं आत्ता. त्यामुळे हे 34ला आलं आहे स्टॉप लॉस. ह्याचे जे बघितलं तुम्ही तर 73 रुपये स्टॉप लॉस आहेत. मोठे स्टॉप लॉस लावले आहेत जेणेकरून जर रिटर्न आलं तर प्रॉफिट होईल आणि जर स्टॉप लॉस गेला तर मला वाटते 1500 रुपये जातील. आणि हे बाईंग पण थोडं मोठं आहे, जास्त मोठं नाही आहे. 8 रुपयाचा कॉल आहे या ठिकाणी, 9 रुपयाचा आणि पुट 5.5 रुपयाचा आहे. तर हे अशा प्रकारचं आहे आजचं आहे. आणि आपण आलेलो आहे गाडी वॉश करायला, कारण आजच करायची होती, कारण आज बड्डे आहे तिचा. 5 वर्ष पूर्ण झाले त्यामुळं आज थोडं तिला मेकअप करायचा आहे. भारी मेकअप केला मस्त भारी. एक असे फोम लावलेली गाडी भारी वाटते. तर काय नाही मग याच्यानंतर अजून दुसरीकडे जायचंय. अजून एकाच ठिकाणी जायचंय, ते एक भारी ठिकाण आहे. तिथं बघू आता गेल्यावर भेटू आणि बघू. तोपर्यंत इथं काय होतंय काय का नाही 1100 चालू आहे ना. 1100 बघू मग. तर मित्रांनो रूमवर आलेलो आहे परत. आणि काय विषय तर मित्रांनो आता मला हे दाखवायचं तुम्हाला, दिसतंय ना तिकडून. मग काय तर आता हा बघू शकता सेन्सेक्सचा चार्ट आहे आणि सेन्सेक्स मध्ये ह्या वरच्या साईडला आहे ना इथं एक रेजिस्टन्स झोन आहे. मार्केट खूप वेळ खाली आले. आता मार्केट जर परत इथं गेलं ना ह्या लेवलला, अरे काय ओपन नोटपॅड, आता परत जर या लेवलला मार्केट गेलं ना तर इथून एक स्पाइक येऊ शकतो कॉल मध्ये. आणि हा जो आपला कॉल आहे ना आता सध्या चाललाय 19 रुपयाला, तर तिथं जर स्पाइक आला तर 19चं डायरेक्टली जाऊन तुमचं म्हणजे 67 पण स्टॉप लॉस हिट करू शकतं. दिसतंय का एवढं लांब? तर 19चा 67 हिट झाला तर हे सगळं प्रॉफिट जाऊन आपण परत एकदा -500-600 ला येऊ शकतो. तर आता हा स्पाइक वाढतोय पण आता परत एकदा बघू शकता डाऊन साईडची मुवमेंट आहे. आता परत पुट वाढलंय, पुट वाढतंय 37 रुपये पुट झालंय आणि पुटचा पण 67 स्टॉप लॉस आहे. तो पण जरी गेला ना स्टॉप लॉस तर परत एकदा किती रुपये येणार होतं यातनं 2000 रुपये जातील आणि 1000 रुपये म्हणजे 800-900 रुपये लॉस राहील आपला. बरोबर आहे. हे बघा पुट वाढतो आता 39. आता इथं स्टॉप लॉस कमी पण नाही करू शकत आणि वाढवू पण नाही शकत जास्त, कारण इथून परत एकदा जर साईडवेज राहिलं तर परत प्रॉफिट चालू होऊ शकतो. त्यामुळे बघू आता काय होतंय. कंटिन्यू करा मित्रांनो. 1400-1500 चालू आहे. प्रॉफिट 149 झालेत आणि काय मग बघू. आता चाललोय बाहेर जाऊन येऊ जरा एका ठिकाणी चाललोय. तिथं पॉसिबल होतंय का नाही काय माहित ब्लॉग काढायला. बघू आता काय होतंय. प्रयत्न करू. आणि बुक केलं तर कसं 2000 जर झालं ना, आता हे आता 1500 चाललंय, 2000 जर झालं ना तर 2000च्या वरती मग गेल्यानंतर कट टू कट स्टॉप लॉस आणायचे याला. आता हे 25 लॉसला इथले 150-200-300 जायला असं नाही का, 1.5 तरी आलं, 1,500 तरी आलं पाहिजे, कारण आता लॉस मध्ये जाऊन काय फायदा नाही. त्यामुळे बघू आता प्रॉफिट बुक होईलच, कारण जरी स्पाइक आला तरी 25-25 रुपये राहिले आता, तरी त्याला मला वाटते 2000 जर झालं
तर मला वाटते 50-50 जरी लावलं, 50-50 पण नाही, 40-40 जरी लावलं तरी होते काम. बघू कारण बाईंग पण होईल थोडं आता. आज काय ग्रीन मध्येच आहे, पण बुक ठीक कर आहे. असतं नाही सांगते. बुक केल्यानंतर बघू, ब्लॉग काढू. जर नाही पॉसिबल झालं तर आताच जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका. शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद. तुमचा तुमचा दिवस दिवस शुभ शुभ असो.